बघा घर हितवर आलंय, म्हणजे वरचा जे टावर आहे का त्याचा स्लॅब सुरू आहे. चला मी तुम्हाला दाखवते किती किती काय काय झालंय. आणि इकडे बाहेरच्या साईडनी हे करायला सुरू आहे, काय म्हणतात त्याला, ते प्लास्टर. तर आपल्या ह्या बोरला झाला घोटाळा, म्हणजे आपल्या ह्या बोरचं पाणी गेलं, जे की आपण 600 फूट घेतलेला बोर आहे याचं पाणी पूर्ण गेलं. त्याच्यामुळं आपण इथली मोटर काढून जो आपला पहिला मधला बोर होता त्या बोरमध्ये आज शिफ्ट केलेली आहे. चला मी तुम्हाला दाखवते. वायर पण वाढवले त्याच्यासाठी. इकडे हे झालं याचं प्लास्टर बघा, जुनं ते सोनं. तसं तर आमचा दुसरा बोर एवढा खोला असतो त्याने धोका दिला. आता हा पण आजच टाकलाय, त्याच्यावर 1-2 वेळेसच चालू केली होती मोटर, तर चालली. तर परत जे आमच्या बेडरूमच्या दारामध्ये, बरं झालं हा बुजला नाही, तो चलतोय म्हणून, तो याच्यापेक्षा खोल आहे म्हणून. तर याला चलतंय पाणी. तर म्हणजे सध्या तर चलतं, ह्या 1-2 दिवसात कळण्याची सिस्टम. तर मध्ये टाकले बघा बेडरूम, हिचं झालंय प्लास्टर. तर बघू आता काय होते ह्या बोरचं, काय माहिती. इकडे झालंय प्लास्टर, इकडून बाहेरून झालं की याचं काय माहिती. इकडून नाही झालं, आणखीन इकडून नाही झालं, इकडून पण नाही झालं. तिकडून पलीकडल्या साईडने सुरू आहे बघा. तुम्हाला दाखवते वरी काय सुरू आहे. वरी स्लॅब पडलाय एकदम छोटी शिवची. बघा ह्याला पाणी मारावं लागतं इकडून पाईप नेऊन. आता हे स्लॅब पडला, याला पाणी मारायचं, तर बोरचं पाणीच गायब झालं. काय बोलावं आता. तिकडली मोटर ते सगळं दिलं होती, ते हौदामध्ये ते नव्हतं का ते आपलं, किती अवघड आहे सारखं आमचं. तर पाण्याचाच काय प्रॉब्लेम आहे काय माहित, नुसतं पाण्यात शिफ्टिंग करावं लागते. आता या बोरवर झाकून ठेवावं लागेल काहीतरी. आता असा बी काही उपयोग नाही, खोला असून परत मोठा आहे. ह्या बोरला आम्हाला नुसतं खोदायलाच लागले ते 1 लाख रुपये 600 फुटावर. उगाच 1 लाखाचं किती मोठं पाणी आलं असतं. तर तेच म्हणते, पाण्याचाच आम्हाला लईच प्रॉब्लेम आहे, लई म्हणजे लईच जास्त. तर बघू कधी सॉल्व्ह होते. आता मधला बोर पण आजच टाकले, त्यानंतर 2 वेळेस चालू केली. आता उद्या 1-2 दिवसांनी कळलं, म्हणजे ते भरलेलं पाणी उपसतंय की खरंच बोर चलतोय. जर ते पण बोरला काही प्रॉब्लेम झाला फिरतं बहुत लफडा आहे. 1 लाख फक्त करून 1 लाख सवाळ जमतंय का बघू. रानात आहेत ओ. खराब होतो तसा खूप माल. नग आहेत रानात आहेत.